अपने अपने नमस्कार। आज आपल्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजचे आपले प्रमुख पाहुणे कर्नल विजय भावे आज उपस्थित राहिलेले आहेत आपल्यामध्ये। त्यांच्या शुभ हस्ते आज ध्वजवंदन। तत्पूर्वी मी त्यांची थोडक्यात माहिती आपणास। कर्नल विजय भावे सेना मेडल सिक्कीम राज्यातील भारतीय सीमारेषेवर तैनात असताना बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल कर्नल विजय भावे यांना भारतीय लष्करातील सेनाने गौरविण्यात आले असून डेहराडून येथे समारंभात त्यांना पदक प्रदान करण्यात आले। कर्नल भावे हे पुण्याचे असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालय भारतीय लष्करी अकादमीत विशेष प्रशिक्षण घेऊन पंजाब रेजिमेंटमध्ये जून 1999 मध्ये लेफ्टनंट पदावर रुजू झाले। त्यानंतर 2016 पर्यंतच्या लष्करी सेवेच्या प्रवासात ऑपरेशन विजय, रक्षक, पराक्रम, मेघदूत या मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता। सियाचेनच्या खडतर भागात तसेच काश्मीरमधील अतिरेकी विरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता। संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये भारतीय लष्करामध्ये लष्करी निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली आणि आज आपल्याकडे या ध्वजवंदनाच्या निमित्ताने आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्राप्त झालेले आहेत। आपण सर्वांनी राष्ट्रगीताला सुरुवात करूया। भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे। प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करा। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना सुप्रभात। आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा इथे आलेल्या लोकांनाचं विशेष कौतुक, कारण आजकाल 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा एक सुट्टीचा दिवस मानला जातो। वेराज मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे बाबा म्हणायचे, आणि सावरकरांचं वाक्य देहाकडून देवाकडे जाताना मध्ये आपण देणं लागतो, आणि मध्ये काय लागतं तर तो देश लागतो, आणि त्याचं आपण देणं लागतो। आणि म्हणून मी या दिवशी ज्या लोकांनी वेळात वेळ काढून आपल्या देशासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी खूप मोठं कार्य केलंय, सावरकरांसारख्या व्यक्तिमत्वाने कार्य केलंय, त्यांची क्षणभर आठवण करून त्याची परतफेड नाही पण एक थोडी त्यांच्या केलेल्या कामाची थोडी स्मृती ठेवणं आणि आपल्या पुढल्या जनरेशनला त्याची जाणीव करून देणं
की somebody has paid cost to it, cost which cannot be repaid. हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज माझी मुलगी पण आज कॉलेजमध्ये गेली आहे या समारंभासाठी आणि त्यामुळे आपलं देशप्रेम, आपल्या समाजामध्ये असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं महत्त्व ही ज्योत प्रज्वलित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या संस्थेमध्ये मी याच्या आधी पण एक दोनदा आलो होतो, तर मला भाग्य मिळालं आणि इथे एक काल सरांनी जेव्हा संध्याकाळी मला फोन करून विचारलं आणि ही एक मला संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ही खरंच मानाची गोष्ट आहे की ज्या संस्थेमध्ये सावरकरांचं नाव आहे त्या संस्थेमध्ये कधीतरी यावं आणि ध्वजवंदन करावं. माझ्यासाठी इट्स अ मेमोरेबल मोमेंट. त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. या स्वातंत्र्याची किंमत आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, आपल्या पुढल्या जनरेशनला पटवून दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली जी कर्तव्य आहेत ती केली पाहिजे. सैन्यात जाणं हे एक कर्तव्य आहे, पण माझे बाबा होते तेव्हा नेहमी म्हणायचे प्रत्येक जण या देशामध्ये जो आहे, जो आपलं काम इमाने इतबारी करतोय तो या देशाला तेवढाच हातभार लावतो. त्यामुळे एव्हरीवन इज डुईंग हिज ड्युटी. सो डोंट थिंक दॅट यू हॅव डन ग्रेट. यू डू योर ड्युटी, समबडी एल्स इज डुईंग हिज ड्युटी. सो दैट्स इट, नथिंग मोर. ऑल द बेस्ट. 26 जनवरी एक रिपब्लिक डे माना जाता है और इस दिन पर स्वतंत्रवीर सावरकर संस्था की तरफ से जो यहाँ कार्यक्रम होता है, जो हमारे देशवासी मुंबई में रहने वाले लोगों के लिए एक इंस्पिरेशन है और एक मोटिवेशन है और एक मोमेंट है जिसमें हम याद करते हैं कि जिनकी वजह से आज हमें स्वातंत्र्य मिला हुआ है, आज हमें फ्रीडम एंजॉय कर रहे हैं, तो उनको हम याद करते हैं एंड एक छोटा सा उनके तरफ हम एसोसिएशन दिखाते हैं. थैंक यू सो मच.